नमस्कार. श्रीदेवी किचन प्रतिभाज रेसिपीमध्ये खूप खूप स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत कटला मिक्स बांगडा माशाचं कालवण. नेहमीसारखीच पद्धत पण थोडेसे मसाले वेगळे. चवीला एवढं भारी होतं हे कालवण. तुम्ही कुठल्याही मच्छीसाठी बनवा, कुठलाही मासा घ्या आणि या पद्धतीने वाटण करून हा रस्सा किंवा हे कालवण बनवा. एकदा नाही पुन्हा याच पद्धतीने बनवाल, एवढं चवीला मस्त लागतं. चला तर मग सुरुवात करूया. सुरुवातीला आपण कटला मासा पाहूया. तर कटला मासा मी मार्केटमधूनच असे लहान ते मध्यम आकाराचे पीस करून आणले. धुवून घेतलं, यातील सर्व पाणी निथळून घेतलं. यासोबतच इथे अर्धा किलो एवढा हा बांगडा मासा घेतला आहे. बांगड्याची सुद्धा असे मध्यम ते लहान आकाराचे पीस केले. अगदी लहानही नाही किंवा जास्त मोठेही नाही, असे मध्यम पीस करून घेतले. बांगडा मासाही धुवून घेतला. बांगडा मासा इथे अर्धा किलो घेतला आणि कटला मासा पाव किलो. हा मासा आहे तो पाव किलो आहे आणि हा अर्धा किलो. तर दोघेही मासे धुवून पाणी निथळून घेतलं. तर मी आता दोघेही मासे इथे मिक्स करून घेते आणि यावर घालते 1.5 ते 2 चमचा एवढी हळद, अर्धा चमचा एवढे मीठ, अर्धा ते पाऊण चमचा एवढे मीठ घालूयात. यावरच अगदी अर्धा ते पाव चमचा एवढा लिंबाचा रस. या फोडीमधून मी अगदी थोडासा लिंबाचा रस पिळला, म्हणजे अर्धा चमचा एवढा लिंबाचा रस घातला. आता हळद, मीठ, लिंबाचा रस माशाला सर्व लावून घेतला. कटला आणि बांगडा मिक्स करून एकच कालवण बनवायचं आहे, म्हणून दोघंही मासे मिक्स करून घेतले. तर इथे आपले 3 पाव म्हणजे 750 ग्रॅम एवढे मासे आहेत. त्यासाठी इथे मी ओले नारळ घेतले अर्धी वाटी. म्हणजे आपल्या नारळाचा अख्ख्या गोट्यातील अर्धा भाग, त्यातील 2 ते अडीच ते 3 इंच एवढा तुकडा काढून ठेवला. नारळ मोठा होता म्हणून. लहान नारळ असेल तर पूर्ण अर्धी वाटी अर्धा नारळाचा गोटा ओला किसून घेऊ शकता. नसेल ओलं तर सुकं खोबरं वाटीच्या प्रमाणात अर्धी वाटी किसलेलं घेऊ शकता. त्यानंतर इथे 4 ते 5 लालाकी सुकी मिरची, 2 हिरव्या मिरच्या. मिरचीचं प्रमाण तुमच्या तिखटाच्या आवडीनुसार कमी अधिक करू शकता. 1.5 ते 2 चमचा एवढी खसखस. मध्यम आकाराचा एक कांदा मोठ्या फोडींमध्ये चिरलेला, 1 ते 1.5 चमचा धने, 1 चमचा एवढे जिरे घेतले आणि 10 ते 12 लसूण पाकळ्या. लसूण लहान मध्यम असेल तर 15 ते 16 लसूण पाकळ्या घेऊ शकता. अर्धा ते पाऊण इंच आल्याचे असे तुकडे केलेले, मुठभर कोथिंबीर, 4 ते 5 काळी मिरी आणि एक मध्यम ते मोठा गावरान टोमॅटो घेतला. टोमॅटोमुळे खूप भारी अशी चव येते. तर सर्व साहित्य आपण इथे पाहिलं. एक 4 ते 5च काळी मिरी घ्यायची आणि टोमॅटो मध्यम ते मोठा गावरान नसेल तर नेहमीचे जे साधे टोमॅटो असतील मध्यम ते 2 घेऊ शकता. आता मिक्सरच्या भांड्यामध्ये लालाकी सुकी मिरची घालूयात, हिरवी मिरची घालूयात, लसूण आणि आले. तर हे पहा, मोठा लसूण आहे म्हणून मी इथे 9 ते 10 एवढ्या लसूण पाकळ्या घेतल्या. मध्यम ते लहान असेल तर 15 ते 16 लसूण पाकळ्या किंवा लहान गाठ असेल तर 2 लसणाच्या गाठी घेऊ शकता. लसूण थोडासा जास्त घ्यायचा, यामुळे खूप छान अशी माशाच्या कालवणाला चव येते. त्यानंतर सगळे मसाले यात मी घातले. खसखसही 1 ते 1.5 चमचा एवढी खसखस आणि ओले नारळ, त्यात काळी मिरी आणि गावरान टोमॅटोची चव एकदम भारी लागते. या पद्धतीने तुम्ही वाटण करून पहा, खूप चवीला लागतं. फक्त आपण टोमॅटो नंतर चिरणार आहोत. तर वाटण करून एका प्लेटमध्ये काढून घेतलं आणि त्याच मिक्सरच्या भांड्यात आपण टोमॅटोच्या फोडी करूयात. तर हे पहा, टोमॅटो आपण बाजूला काढून ठेवला होता. सुरुवातीला सगळे मसाले घालून वाटण करून एका दुसऱ्या प्लेटमध्ये वेगळं काढून ठेवलं आणि टोमॅटोची पेस्टसुद्धा आपण एका वेगळ्या प्लेटमध्ये काढून घेऊयात. तर असं वेगवेगळंच आपण हे वाटायचं, खूप छान अशी चव येते. आता टोमॅटोच्या अशा मोठ्या फोडी करूनच मिक्सरच्या भांड्यात पाणी न घालता याची पेस्ट करून घेतली. टोमॅटोची पेस्टसुद्धा अगदी वेगळ्या प्लेटमध्येच काढली. आता मासे एक 10-15 मिनटं झाले होते. आता यात आपण हे मासे अगदी थोडेसे तेलात तळूयात. जास्तही आपल्याला अगदी तेलात कढईत तळायचे नाही, की खूप जास्त तळून नाही घ्यायचे. अगदी थोडेसे दोघं बाजूनी शेकून घ्यायचे, गरम करून घ्यायचे आहेत. म्हणजे यातील जो उग्र वशट वास आहे तोही कमी होऊन जातो आणि अजूनच रस्सा किंवा कालवण या माशाच्या पीसमध्ये मुरतो, तितकंच चविष्ट असं हे कालवण होतं. तर इथे तव्यावर मी थोडंसं तेल पसरवून घेतलं आणि सुरुवातीला एक 5-6 माशाचे तुकडे असे ठेवलेत. जास्त मोठीही आच करायची नाही, मंद ते मध्यम आचेवर हे फक्त दोघेही बाजूने असे भाजून घ्यायचे. तर हे पहा, या पद्धतीने असे उलट करून घेऊयात आणि उलट बाजूनेही अजून अर्धा मिनटं ठेवायची आणि मासा काढून घ्यायचा. तर सर्व तुकडे असे मी उलट करून घेतले. हे पहा,
तर सुरुवातीला मी 5-6 माशाचे पीस ठेवलेत. जास्त वेळ न घेता अगदी थोडेच आपल्याला अर्ध्या-अर्ध्या, 1-1 मिनिटांनी हे उलट करून घ्यायचे. सुरुवातीला आपण मासा ठेवला होता, त्यानंतर 1 मिनिटानंतर पुन्हा उलट करूयात आणि अजून अर्ध्या मिनिटांनी काढून घेतला. तर हे पहा, या पद्धतीनेच असं सगळे मासे आपण या तव्यात थोड्याशा तेलामध्ये फ्राय करून घेऊयात आणि काढून घेऊयात. तर हे पहा, मी जास्त तळले नाही किंवा अगदी लाल केला नाही मासा. तर तुम्ही पाहू शकता, फक्त दोघी बाजूने थोडंसं अंग असं भाजल्यासारखं केलं आणि काढून घेतलं. आता याच पद्धतीने राहिलेले माशाचे तुकडेही तळून घेऊयात. तेल थोडंसं कमी झालं होतं म्हणून मी अजून पोहे खाण्याचं 1 चमचा एवढेच तेल घातले. कमी तेलात ते माशाचं कालवण खूप भारी होतं. तर हे पहा, आता दुसऱ्या वेळेससुद्धा मी अगदी कमी तेलातच हे मासे असे उलटपालट करून घेते आहे. जास्त मोठ्या आचेवर आणि जास्त वेळ कुरकुरीत किंवा लाल आपल्याला तळायचे नाही. फक्त दोघं बाजूने असे शेकून घ्यायचे. यालाही अर्धा मिनटं झालेत. आता हे सुद्धा मासे आपण काढून घेऊयात. तर तुम्ही पाहू शकता, याच पद्धतीने आपल्याला मासा तळायचा आहे. जास्त लाल कुरकुरीत करायचा नाही. तर यातीलही मी थोडंसं तेल निथळूनच हे मासे तळून काढून घेतले. हे पहा, आता गॅसवर कढाई ठेवून घेतली आणि थोडंसं तेल तव्यात शिल्लक होतं मासा तळायचं, तेही यात घातलं. माशाचं कालवण करताना कमीत कमी शक्य होईल तेवढं कमीच तेल घालायचं. खूप छान चविष्ट असं माशाचं कालवण होतं. अगदी कमी तेलातसुद्धा हा मासा चवीला खूप छान लागतं. या पद्धतीने वाटण करून बघा आणि मग कालवण बनवा. खूप छान अशी टेस्ट येते. तर तेल गरम झाल्यावर आपण वाटण घातलं. वाटण मध्यम आचेवर चांगलं परतवून घेऊयात. तर वाटणाचं प्रमाण कमी होईपर्यंत, रंग बदलेपर्यंत चांगलंच परतवल्यानंतर आता जो आपण टोमॅटोची पेस्ट करून घेतली ती घालूयात आणि टोमॅटोची पेस्टसुद्धा यात चांगली परतवून घेऊयात. टोमॅटोचा सर्व कच्चेपणा जाईपर्यंत चांगलं हे परतवायचं 4 ते 5 मिनटं. आता कढईला असं सोडत चाललंय तोपर्यंत आपण हे वाटण चांगलं परतवून घेतलं आणि प्रमाणही कमी झालं. त्यानंतर आता यात घालूया अगदी अर्धा चमचा एवढा फिश मसाला किंवा नसेल फिश मसाला तर थोडासा अर्धा ते पाव चमचा एवढा तुम्ही गरम मसाला घालू शकता. आणि मसाला परतवल्यानंतर आता यात वाटणातलं पाणी घातलं. एकदा पुन्हा चांगलं मिक्स करून घेऊयात. परतवून घेतल्यानंतर आता गॅस मंद आचेवर करूयात आणि मंद आचेवर करून यावर ठेवूयात झाकण आणि 2 ते 3 मिनटं वाफ देऊन घेऊयात. 2 ते 3 मिनटानंतर झाकण काढून घेतलं तर मसालेही आपले चांगले शिजले आहेत. हे पहा, आपण अगदी कमीत कमी तेलात हा मासा बनवतोय तरीसुद्धा खूप चवीला हे कालवण होतं. आता पुन्हा पाणी घातलं, मिक्स करून घेतलं आणि जेवढं मला रस्सा हवा होता तेवढं पाणी घालून वाढवून घेतलं. इथे मी गरम पाणी नाही तर अगदी साधंच पाणी घातलं आहे. तर एवढं असं पातळ हे कालवण ठेवलं आहे तरीसुद्धा अगदी दाटसर असं हे कालवण होईल. पहिली चांगली खळखळ उकळी फोडायची. पहिली उकळी फुटली चांगली की मग गॅस मध्यम आचेवर करून अजून 2-3 मिनटं चांगलं हे कालवणाचा रस्सा उकळू द्यायचा आणि त्यानंतर माशाचे तुकडे सोडायचे. आता याच पद्धतीने मी उलथाण्याने सगळे माशाचे पीस सोडून घेतले आणि गॅस मोठ्या आचेवर केली. मासा घातल्यावर थोडंसं तापमान कमी झालं होतं म्हणून मोठ्या आचेवर करून एकदा सगळं मिक्स करून घेऊयात. आणि आता गॅस पुन्हा मध्यम ते मंद आचेवर करायचा. आणि आता मीठ मला थोडंसं कमी वाटत होतं म्हणून मी आता या स्टेजला चवीनुसार मीठ घातलं. आपण मासा मुरतानाही आधी मीठ घातलं होतं म्हणून आता अंदाजाने आणि बेताने मीठ घालायचं. मासेचे तुकडे घातल्यावर मगच मीठ घालायचं, कारण आपण मासा मुरवायलाही मीठ घालतो म्हणून मग नंतर वाटलं तर मीठ घालायचं. तर मीठ घालून अजून मी 3 ते 4 मिनटं मंद ते मध्यम आचेवर रस्सा उकळून घेतला या कालवणाचा आणि पुन्हा एकदा मिक्स केल्यानंतर मंद आचेवरच ठेवलं आणि मंद आचेवर अजून 2 मिनटं अशीच ठेवल्यानंतर आता गॅस बंद करून वरून भरपूर चिरलेली कोथिंबीर घातली आणि गरमागरम माशाचं कालवण सर्व करूयात. तर बांगडा मिक्स कटला माशाचा हा एक कालवण खूप चवीला भारी लागतं आणि या पद्धतीने टोमॅटोची पेस्ट करून लाल की सुके मिरचीत खूप भारी असं. रंगासाठी तुम्ही थोडीशी बेरडी मिरचीही घेऊ शकता किंवा वाटणात अर्धा ते 1 चमचा एवढी काश्मीरी मिरचीही वापरू शकता, मिरची पावडर. तर इथे मी जी गावरान पांढरी मिरची होती तीच घेतलेली आहे.
किंवा तुम्ही कुठलीही लाल की सुकी मिरची वापरू शकता. लवंगी मिरची घेत असाल तर मात्र मिरचीचं प्रमाण थोडं कमी करा. ह्या पद्धतीने मसाले घेऊन वाटण करून पहा, नक्कीच तुम्हाला आवडेल. लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. कमेंटद्वारेही सांगा. पुन्हा भेटूया. धन्यवाद.